कायसी चिंता, जन्म मरणाची कायसी चिंता, तुझ्या शरणागता पंढरी राया, वदनी तुझे नाम अमृत संजीवनी, असता चक्रपाणी भयकाय, हृदयी तुझे रूप बिंबले साकार, हृदयी तुझे रूप बिंबले साकार, तेथे कोण पार संसाराचा, वदनी तुझे नाम अमृत संजीवनी, असता चक्रपाणी भयकाय, तुका म्हणे तुझ्या नामाची पाखर, तुका म्हणे तुझ्या नामाची पाखर, असता कळे काळ पाया तळी, वदनी तुझे नाम अमृत संजीवनी, असता चक्रपाणी भयकाय, पांडुरंगा करो प्रथम ज्ञानेश्वर, निवृत्ती उदार सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची ये, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्, आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, जन्म मरणाची कायसी चिंता, जन्म मरणाची कायसी चिंता, तुझ्या शरणागता पंढरी राया, वदनी तुझे नाम अमृत संजीवनी, असता चक्रपाणी भयकाय. प्रस्तुत आजच्या या 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेकरता, भगवत चिंतन सेवेकरता घेतलेला अभंग हा आपणा सर्वांचे सुपरिचित वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील देवाशी सलगीचे भाषण या प्रकरणातील हा अभंग असून, या अभंगातून तुकोबाराय जन्म मरणाची चिंता निवारण करण्याचा उपाय सांगतात. विठ्ठल आपल्या या भांबर्डा गावातील प्रतिवर्षाप्रमाणे होत असणारा हा अखंड हरिनाम यज्ञ, त्यातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकरी मंडळींच्या आज्ञेतून माझ्यापर्यंत आलेली आहे. आपलं सप्ताहाचं जे वर्ष आहे ते 51वे वर्ष आहे. मागच्या वर्षी 50 वर्ष सप्ताहाला पूर्ण झाल्यानंतर आपण सुवर्ण महोत्सव केला. म्हणजे भगवान परमात्म्याची जी साधना आहे, जी भगवान परमात्म्याचा नामचिंतनाचा जो गौरव आहे, तो आपण करत करत करत
मागच्या वर्षी 50 वर्षाच्या शिखरापर्यंत त्याला नेलं. 50 वर्षापर्यंत नेलं आणि त्याच्या नंतर उत्तर कालामध्ये म्हणजे सुवर्ण महोत्सवोत्तर कालामध्ये आपण उपस्थित आहोत. मुळात त्याला सुवर्ण महोत्सव का म्हटलं जातं? 50 वर्ष झाले मागच्या वर्षी, त्याला सुवर्ण महोत्सव का म्हटलं जातं याचं कारण असं आहे, सुवर्ण म्हणजे सोनं आहे. सुवर्ण या शब्दाचा नव्याने अर्थ सांगायची काही गरज नाही. सुवर्ण म्हणजे सोनं आहे, सुवर्णाला सोनं म्हटलं जातं आणि सोन्याची साधना आहे. म्हणजे काय? आपण पहा, भगवान परमात्मा हा मुळात सुवर्ण स्वरूप आहे. भगवान परमात्म्याचे केस हे सोन्याचे, त्याची मिशा जी मिशा आहे ती सोन्याची आहे. भगवान परमात्म्याची दाढी ती सोन्याची आहे. श्रुती माता याचं वर्णन करताना सांगते की हिरण्यश्मश्रुः हिरण्यकेशः अप्राणखा तस्य सर्व एव सुवर्ण. भगवान परमात्मा सगळं सोन्याचा आहे. मग तो जर सोन्याचा असेल आणि त्याची साधना आपण 50 वर्ष करत असेल तर तिला सुवर्ण महोत्सव का म्हणू नये? विठ्ठल म्हणून त्या नंतरच्या कालावधीमध्ये आपण उपस्थित आहोत. आजची ही 6व्या दिवसाची सेवा आहे. सेवेकरता उपस्थित सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारे ही गायक वादक गुणिजन महाराज मंडळी, आदरणीय भीमराव महाराज, आदरणीय अनिल महाराज आहेत, आदरणीय अशोक महाराज कुबेर, आदरणीय बाळू महाराज कुबेर, तसेच आदरणीय गणेश महाराज काळे, आमचे गुरुबंधू किशोरजी महाराज ढगे, रवी महाराज सांगळे आणि गुरुबंधू मित्र आमचे दीपकजी महाराज पठाडे, तसेच हरणे महाराज आणि मृदंगाचार्य आदरणीय आमचे गुरुबंधू विकासजी महाराज डवणे आणि आमच्या गावाचे भजनानंदी आमचे शिवनाथांना, तुळशीराम महाराज माणिकांना, साळूवांना, या सर्वांविषयी सद्भाव कृतज्ञता व्यक्त करतो. गावकरी मंडळी सर्वांच्या विषयी कृतज्ञता सद्भाव व्यक्त करतो. आदरणीय रावसाहेब महाराज बाबा आणि आई या दोघांनाही कार्यक्रम असल्यामुळे त्यांना ते कार्यक्रमाला उपस्थित राहणं शक्य होत नाही. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत कृतज्ञता व्यक्त करतो आणि सेवेला प्रारंभ. आपला हा जो काळ चाललेला आहे, आपण वर्षाच्या पहिल्या 6व्या दिवशी आहोत. 6व्या म्हणण्यापेक्षा 8व्या दिवशी आहोत. उद्या नवमी आहे, उद्या चैत्र शुद्ध नवमी आहे. आपण गुढीपाडव्यापासून ते पहिल्या आठवड्यात उपस्थित आहोत. गुढीपाडव्याच्या म्हणजे आपल्या हिंदू वर्षाच्या आरंभाच्या 8व्या दिवशी मध्ये आहोत आपण उपस्थित आहोत. आपण जर विचार केला सर्वांनी, आपल्याला काय झालंय, एक संस्कार आपल्यावरती पूर्वीपासून लादण्यात आले. कुठले? हुरळली मेंढकी लागली लांडग्याच्या पाठीमागं, तसं झालंय. आपल्याला नव्याने आपलं स्वीकार करण्याचं सोडून दुसऱ्यांचं जास्त आवडायला लागलं. म्हणजे आपला मुळात संस्कार हा हिंदू धर्मीय जर असू तर आपलं हिंदू नववर्ष हे चैत्र शुद्ध गुढीपाडव्याला होतं, चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी होतं. पण आपल्याला हॅपी न्यू इयर करायची सवय लागली 1 जानेवारीला. 1 जानेवारीला मुळात त्याचा ना आपला काही संबंध नाहीये. आपण जर भारतात राहत असू तर हा भारत देश सर्व सुलभ संपन्न आहे. दीपक महाराजांनी त्या दिवशी विस्तृतपणे त्याचं वर्णन केलं, ते काही मला नव्याने सांगायची गरज नाही. आपण जाणून आहात आपला भारत देश कसा आहे, हे काही मला नव्याने सांगण्याची गरज नाही. त्या विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांनी एक वाक्य सांगितलं. काय झालं? ही सृष्टी, सगळं जग, सगळं पृथ्वी, भारत, खालचं वरचं सगळं लोक घ्या, सगळं लोक एकत्र करा आणि एकत्र करून त्याला एक घर म्हणा. सगळं एक घर म्हणा, सगळं एक घर. पृथ्वी, संपूर्ण पृथ्वीला एक घर म्हणायचं. त्या घरामध्ये काय होतं आपण बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहू गेलो, आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला जर MIDC एरिया म्हणायचं झालं तर तो कुंभेफळ म्हणावा लागतो, MIDC एरिया. तसं हे संपूर्ण जग, याच्यामध्ये MIDC एरिया कुठला असेल तर तो जपान म्हणावा लागेल. MIDC एरिया म्हणजे उद्यमशीलता, जपान मानावं लागेल किंवा युरोप मानावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला जर काही
शोचे साधनं हवे असतील, म्हणजे घरामध्ये काहीतरी एक वस्तू नव्याने दिसाव्या, असं जर पाहू गेलो तर आपण फर्निचरच्या दुकानात जातो, तिथून वस्तू आणतो आणि ते घेतो घरात ठेवतो, म्हणजे शोकेस, शोची रूम जिला म्हटलं जातं ती वेगळी असते. तसं या सगळ्या जगामध्ये शोची रूम कुठली असेल तर तिला अमेरिका म्हणावं लागतं. सगळ्या जगामध्ये अमेरिका हा शोची रूम. त्याच्यानंतर या सगळ्या सृष्टीमध्ये समजा आपल्या घरामध्ये जसं देवघर राहतं, घरामध्ये काय राहतं, देवघर, पूजे करतात, देवघर करतो आपण, तसं या जगामध्ये देवघर कुठलं म्हणायचं असेल तर ते फक्त भारत म्हणावं. विठ्ठल देवघर फक्त भारतच आहे, देवघर दुसरं सापडणार नाही. आपण त्या भारतात जन्माला आलेलो आहोत. मग जर आपण त्या देवघरात जन्माला आलेलो असू तर आपलं नवीन वर्ष हे 1 जानेवारी नाही, आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडवा आहे, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आहे. त्याच्यानंतर आपण या चैत्र महिन्याचा जर विचार केला, आपल्या हिंदू संस्कृतीने काही एक वेगळं केलंय, म्हणजे प्रत्येक गोष्टीला जी नावं दिली ती काही कारणास्तव दिली, असे मनाने उठसूट काही नावं ठेवली नाही. जानेवारी या शब्दाचा काही अर्थ आहे का? काहीच नाही. जानेवारीचा अर्थ नाही, फेब्रुवारीचा नाही, कशाचाच नाही. आपण जर चैत्र महिन्याचा अर्थ पाहिला, चैत्र काय म्हटलं जातं, चित्रा नक्षत्रामध्ये चंद्राचं मिलन होतं म्हणून त्याला चैत्र म्हटलं जातं. वैशाख, विशाखा नक्षत्रामध्ये मिलन झालं की त्याला वैशाख म्हटलं जातं. ज्येष्ठा नक्षत्रामध्ये मिलन झालं की त्याला ज्येष्ठ महिना म्हटला जातो. त्या महिन्यामध्ये तो चंद्र सूर्य त्या नक्षत्रात मिलन होतं म्हणून त्यांना ती नावं पडली जातात. तसं जानेवारी कशाचं मिलन होतं? कशाचंच नाही, दारूचं मिलन होतं. त्याला पूर्वापार इतिहास काहीच नाही, काहीच नाहीये. मुळात आपल्या संप्रदायाला, धर्माला एक वेगळा इतिहास आहे, आपण तो जाणून घेतला पाहिजे. आणि या चैत्र महिन्यामध्ये आपण जर पाहू गेलो तर याचं एक वेगळं महत्व आहे. गुढीपाडवा तर आहेच, या पहिल्या पंधरवाड्यामध्ये इतके उत्सव झालेले. आपण पहा, उद्याचा नवमीचा उत्सव आहे, चैत्र शुद्ध नवमी, म्हणजे रामनवमी जिला म्हटलं जातं. रामप्रभूंचा जन्म चैत्रात पहिल्याच आठवड्यात आहे, 9व्या दिवशी आहे. त्याच्यानंतर पौर्णिमेला भक्ताचा जन्म आहे, हनुमंतरायांचा. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी हनुमंतराय जन्माला येतात पौर्णिमेला. या चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याला आपल्या सगळ्या सृष्टीचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो वाढदिवस ज्या दिवशी येतो ते दिवस म्हणजे चैत्र शुद्ध गुढीपाडवा आहे. जशी आपली जन्मतारीख असते, अमुक अमक्या दिवशी आपण जन्माला आलो असं सांगतो, तसं हे जग कधी जन्माला आलं असं जर विचारायचं असेल, तारीख लिहून घ्यायची असेल तर ती चैत्र शुद्ध गुढीपाडवा आहे. त्या दिवशी जग जन्माला आलंय. म्हणून या पहिल्या महिन्यालाच फार महत्व आहे. याच्यामध्ये आपण जर पाहू गेलो, चैत्र शुद्ध गुढीपाडव्याला रामाने, भगवान प्रभू रामचंद्रांनी रावण मारला आणि मारल्यानंतर रामप्रभूंचा अयोध्येमध्ये राज्याभिषेक झाला, तो चैत्र शुद्ध गुढीपाडव्याला झालाय. त्याच्यानंतर कौरव पांडवांचं युद्ध झालं, कौरव मारले आणि पांडव धर्मराजा गादीवरती बसला, गादीवरती राज्याभिषेक झाला, तो सुद्धा चैत्र शुद्ध गुढीपाडव्याला आहे. म्हणून या पहिल्या पंधरवाड्यालाच वेगळं महत्व आहे, पुढचं वर्ष तर बाकी आहे, ज्या पाहिजे. म्हणून सगळं सुलभ असणारं हे ज्ञान आपल्या जवळ आहे असतो. म्हणून चैत्र महिन्यापासून आपण इथपर्यंत गेलो होतो असतो. तर सगळा आपल्याला जो विचार आहे तो आपण ग्राह्य घेतला पाहिजे, आपल्या जवळचा आपण घेतलं पाहिजे. उद्या नियमानुसार रामनवमी, भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. उद्या राम प्रभू जन्माला येणार आहे आणि जन्माला येणार म्हटल्यानंतर आपल्याकडे उपवास केला जातो बरं का. रामनवमीचा हा उपवास आपल्याकडं केला जातो, कारण आपले जे 5 पर्व आहे, आता उद्या ते ऐकायला मिळेल. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, 5 उपवास आहे. त्याच्यातला रामनवमी हा मुख्य उपवास आहे. रामनवमी हा एकादशी सारखा करायचा, याच्यामध्ये जेवण करायचं नाही. जो जेवण करतो तो कुंभपाक नावाच्या नरकाला भोगायला जातो. अगस्ती संहितेत वर्णन येतं, यस्तु रामनवम्यंतु भुंगते मोहात विमूढ देही कुंभोरेषु कुंभपाकेषु पच्यते नात्र संशय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून रामनवमीचा हा उपवास केला पाहिजे. उद्याचा तो दिवस आहे. तर आजची ही जी काही सेवा आहे ती 6व्या दिवसाची आहे. मुळात
तुकोबाराय या अभंगातून आपल्या जीवनामध्ये असलेली चिंता म्हणजे जन्म मरणाची चिंता निवारण करण्याचा उपाय सांगतात। मुळात ही भाषा जी तुकोबारायांच्या अभंगातली ती देवासोबत बोललेली। तुकोबाराय बोलतायत ना, जन्म मरणाची कायसी चिंता तुझ्या शरणागता पंढरी राय। देवासोबतचा संवाद वाटतो अभंगामध्ये, सगळ्या चरणांमध्ये। मुळात हा जरी देवासोबत बोललेला असला वाटला, पण हा संवाद आपल्यासोबत आहे, आपल्यासोबत आहे। आपण जर या जीवनामध्ये विचार केला तर आपल्याला या संसारामध्ये चिंता नाही असा प्राणीच पाहायला मिळणार नाही। चिंता नाही असं कोणीच नाही, असं कोणीच नाही की ज्याच्या जीवनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं प्राणीच नाही की ज्याला चिंता नाही। चिंता नाही असा प्राणीच जन्माला आलेला नाही। सगळ्यांना चिंता आहे। मला सुद्धा इथे येण्याच्या अगोदर चिंता होती, काय लाईट जाती की काय। विठ्ठल विठ्ठल चिंता नाही असा प्राणी या ठिकाणी जन्माला आलेला नाही। चिंता सगळ्यांना आहे, सगळ्यांना चिंता आहे। विषय पुरुषाला चिंता आहे, पामराला चिंता आहे, जिज्ञासूला चिंता आहे, संन्याशाला चिंता आहे, योग्याला आहे, ज्ञानीला आहे। आणि आपण म्हणजे चिंतेचं घर आहोत। आपल्याला चिंता आहे म्हणजे चिंतेचं राहण्याचं ठिकाण म्हणजे आपण आहोत। चिंता दुसरीकडे राहायला जात नाही। असा प्राणीच जो या सृष्टीवर जो जन्माला आला नाही की ज्याच्या जीवनामध्ये चिंता नाही। नो क्रिएचर इज बॉर्न विदाउट वरीज, एका ठिकाणी म्हटलंय। असा प्राणी जन्माला आला नाही की जो चिंतेशिवाय जन्माला आला। सगळ्यांना चिंता आहे। आपण जर या चिंतेचा विचार केला, या चिंतेमध्ये एक 6 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। चिंतेचे 6 प्रकार काय सांगितलं शास्त्रामध्ये वर्णन येतं की चिंता ही जी आहे ती एकूण 6 प्रकारांच्या चिंतेमध्ये जिचं वर्गीकरण केलं जातं। त्या ठिकाणी वर्णन येतं की कुग्रामवासः, कुलहीन सेवा, कुभोजनम क्रोधमुखीच भार्या, मूर्खश्च पुत्रो विधवाच कन्या, बिना अग्निनाम षटप्रदहंती काय। काय सांगितलं 6 प्रकारची चिंता आहे। त्याच्यामध्ये पहिलं वर्णन येतं कुग्रामवासः म्हणजे वाईट गावामध्ये राहायला मिळणं ही एक चिंता आहे। वाईट गावामध्ये म्हणजे जिथं कोणाचंच कोणाशी मिळत नाही, विचार नाही। तुकोबारायांनी म्हटलंय नाही मिळती एका एक जये नगरीचे ते लोक भली ते ठरावू नये। तुका म्हणे दरी सुखी सेवावे ती बरी। तुकोबाराय बोलतात त्यांच्यापेक्षा एखाद्या दरीला जाऊन राहिलं तरी बरं, पण त्या गावात राहायला नको। कोणत्या गावात? ज्या गावामध्ये विचार नाही, अगदी विचार शून्य जीवन जगणारी माणसं आहेत। कुग्रामवासः किती वाईट गाव असतं। त्या 9वीला होतो आम्ही, त्यावेळी एक धडा होता आम्हाला हिंदीला, 9वीला होतो त्यावेळी धडा होता की अंधेर नगरी चौपट राजा म्हणून एक धडा होता आम्हाला, हिंदीला होता। खरंच होता धडा, हिंदीला असताना 9वीला असताना हिंदीला भाषेमध्ये एक अंधेर नगरी चौपट राजा म्हणून त्या धड्याचं शीर्षक होतं। आपल्याला माहिती असेल असं गाव होतं ज्या गावामध्ये कोणतीही वस्तू घ्या, काही घ्या, तुम्ही सोन्यापासून घ्या तर अगदी खाली दगडा मातीपर्यंत घ्या, काय एकच भाव, सगळ्या गोष्टींना एकच भाव। टक्का शेर भाजीवर टक्का शेर खाजा, त्याचं पुढे वर्णन होतं। कोणती गोष्ट एकाच भावामध्ये, एकाच किमतीमध्ये, सगळ्या वस्तू। जे सोन्याला भाव तेच चांदीला, जे चांदीला तेच तांब्याला, जे तांब्याला तेच पितळाला, सगळ्यांना एकच भाव, त्याच्यात बदल नाही। 1 रुपयाला जे मिळेल तेच सगळं 1 रुपयाचं, त्याच्यात बदल नाही। काय झालं, एक संन्यासी महात्मा आणि त्याचा एक शिष्य त्या गावात राहायला गेले। त्या गावात भीक मागत 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 त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावामध्ये ते पोहोचल्यानंतर शिष्य म्हणू लागला, महाराज तुम्ही काय करा, आराम करा, मी भिक्षा मागून येतो। आणि हा शिष्य भिक्षा मागण्याकरता तिकडे गेला, गावामध्ये फिरला, त्याला दक्षिणा भेटली, दक्षिणा आणली। आणल्यानंतर काही खायचे पदार्थ होते ते गुरूंना खाण्याकरता दिले, पैसा मिळाला भरपूर, काही जो गावामध्ये फिरून गोळा झाला असेल, मग तो ते पैसे घेऊन दुकानात गेला। एका दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानामध्ये त्याने विचारलं हा काय पदार्थ आहे केवढ्याला? तो म्हटलं 1 टक्का। दुसरा तितक्याला, कोणताही घ्या म्हटले, हरमालचं दुकान, सगळं एकच भाव, त्याच्यात बदल नाही, सगळं एकच भाव, काही घ्या। तू म्हटलं बरं आहे, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा रुपये कमी जास्त भेटायचा, परत दैन व्हायची, त्याच्यापेक्षा इथंच खावं इथंच राहावं, एकच भाव सगळ्याला, हेच घेऊ। हा विचार केला, रोज जायचा गावामध्ये, भिक्षाटन करायचा, आणायचा, वर्गणी दक्षिणा गोळा व्हायचा, त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचा। आता संन्याशांचा नियम असतो जास्तीत जास्त 3 दिवसाच्या वर एका ठिकाणी राहायचं नाही।
फार कडक संन्यासी असला तर एका दिवसात जातो. पण आता त्याचे गुरु होते ते म्हणू लागले शिष्याला की आपण आता जायला पाहिजे, इथं थांबायला नको. संन्यासीचा शिष्य म्हणू लागला महाराज उन्हात कुठे फिरता, उन्हाळा आहे, कोणी देत नाही, पैसे नाही व्यवस्थित, इथं भावही चांगला आहे, भेटतंय भरपूर, इथंच राहू. गुरु म्हटले अशा गावात राहू नये, ज्या गावात योग्य विचार नाही अशा ठिकाणी राहणं नको, तुला राहायचं तर तू राहा. तो शिष्य म्हणू लागला महाराज मी इथं थांबतो, मला हेच आवडलं का, मी इथं थांबतो. गुरु म्हणू लागले काही हरकत नाही, तू थांब या ठिकाणी, पण एक ध्यानात ठेव म्हटले काय, ज्या वेळी तुला अडचण निर्माण होईल त्यावेळी माझं स्मरण कर, मी लगेच या ठिकाणी येईल. ज्या वेळी तुला अडचण येईल त्या काही हरकत नाही, तुम्ही जा, मी राहतो. याने गुरुला काढून दिलं आणि हा राहिला त्या गावामध्ये. रोज जायचा, मागून आणायचा, खायचा. काय झालं, एक 2-3 महिन्यातच हिची तब्येत बनली. आता फुकटच खाण्याचं मिळायचं कमी व्हावं, तब्येत चांगली झाली, याची जेवण करायचं, आराम करायचं, काही काम नाही, काही नाही, आराम नाही, आरामच चालायचा, बाकी काहीच नाही. तब्येत झाली. काय झालं, त्या गावामध्ये एक चोर चोरी करण्याकरता गेला. चोरी करण्याकरता गेला, एका भिंतीवरती चढला. भिंतीवरती चढत असताना वाड्यामध्ये घुसायचं, त्यावेळी काय झालं, ती भिंत पडली. पडल्यामुळं काय झालं, हा चोर खाली पडला. पडल्यामुळे भिंत त्याच्या अंगावरती पडली आणि भिंत अंगावरती पडल्यामुळे त्याचा पाय मोडला. मोडल्यामुळे काय झालं, हा गेला राजाकडे. कोण, चोर गेला, कोणाकडे गेला, राजाकडे गेला. राजाकडे जाऊन सांगू लागला, राजेसाहेब मी अमक्या ठिकाणी चोरी करण्याकरता गेलो, तिथं भिंतीवर चढलो, भिंत पडली, ते भिंत पडल्यामुळे माझा पाय मोडलाय, आता माझ्या पायाची भरपाई ते घरावाल्याला द्यायला लागला. चोरी करायला गेला होता. राजा म्हटला सर म्हणे बोलवा घरावाल्याला. बोलवलं, घराचा मालक होता त्याला बोलवलं. म्हटले काय, म्हणे काय नाही, याला फाशीवर द्यायचं. घर मालक आहे, पैसे घ्या, याला फाशीवर देऊन टाका. घर मालक म्हणू लागला महाराज काय पद्धत आहे तुमची, चोरी करण्याकरता तो आला आणि मला फाशीवर देतात, त्याला फाशीवर दे, त्याला चोरी करण्याचं बंद करायला लावा, काहीतरी मार्ग करा. महाराज म्हटले तसं नाही, भिंत कोणाची, म्हणे माझी, मग शिक्षा तुला, बाकी नाही. तू म्हणला काय भानगड, उलट झालं सगळं, हे योग्य नाही म्हटलं. म्हणे मग आता, मग तो हुशार होता, घरावाला जो होता घरमालक, तो डोके वागला. तो म्हणू लागला एक उपाय. काय उपाय, म्हणे महाराज तुमचं जरी म्हणणं आहे घर भिंत माझी, पण भिंतीचं बांधकाम मी नाही केलं. बांधकाम हे घराचं बांधकाम मी केलेलं नाही, बांधकाम मिस्त्र्याने केले. राजे म्हटले असं, मिस्त्र्याला बोलव, मिस्त्र्याला फाशी. मिस्त्र्याला बोलवलं. मिस्त्री म्हणून काय पिढा झाली, नसतं बांधकाम घेतलं तर बोललं असतं, पैसे यांनी वेळेवर दिले नाही, आता फाशीवर जावं लागतंय. मिस्त्री हुशार होता, तो म्हणू लागला राजेसाहेब बांधकाम जरी मी केलं पण चूक माझी नाही. का चूक माझी नाही, पाणी मारणारा जो होता त्याची चुकी. का बरं, म्हणजे त्याने पाणी योग्य मारलं नाही, त्यामुळे भिंत पडली. भिंत पडल्यामुळे हा खाली पडला, हा खाली पडल्यामुळे याचा पाय मोडला. मग चूक कोणाची, पाणी मारणाऱ्याची चूक. पाणी मारणाऱ्याला बोलवा पाणी मारणाऱ्याला, त्याला फाशी. पाणी मारणारा बोलवला, पाणी मारणारा. तो म्हणू लागला राजे माझी काय चुकी म्हटली. म्हणे मग पाणी कसं काय कमी पडलं. म्हणे काय झालं, प्रधानजींची बायको त्या ठिकाणी आली आणि तिने तिच्या पायामध्ये एक नवीन दागिना घातला होता. पायामध्ये नवीन प्रकारचं होतं, मी ते कधीच पाहिलं नाही आणि ते नवीन दिसलं म्हणून मी तो दागिना पाहत होतो. तो दागिना पाहण्यात मी गुंगलो, रमलो आणि त्यामुळं काय झालं, माझं पाणी कमी जास्त झालं म्हणून भिंत पडली. भिंत पडली म्हणून हा पडला, हा पडला म्हणून याचा पाय मोडला. म्हणे मग म्हणे प्रधानजींच्या बायकोला फाशी. प्रधानजींच्या बायकोपर्यंत गेलं. प्रधानजींच्या बायकोला बोलवलं. प्रधानजींची बायको आली. ती म्हणू लागली महाराज काय झालं. म्हणजे तुम्ही पायात दागिना घातल्यामुळे पुढं सगळं हे परंपरा बिघडली. म्हणे मग आता, म्हणे माझी चूक नाही त्याच्यात. म्हणे मग कोणाची चूक. म्हणे प्रधानजींची चूक आहे. का, जर त्यांनी मला दागिना आणला नसता तर मी घातला नसता, मी घातला नसता तर यांचं पाणी कमी पडलं नसतं, यांनी जर पाणी कमी घातलं नसतं तर भिंत पडली नसती, भिंत पडली नसती तर याचा पाय मोडला नसता. मग चूक कोणाची, प्रधानजींची चूक आहे. बोलवा प्रधानजीला. प्रधानजी म्हटले मी इथंच आहे, मी गेलोच नाही कुठं, माझ्यापर्यंत आणलं तुम्ही. प्रधानजी म्हणू लागले माझी चूक नाहीये, दागिना जरी मी आणला, दागिना जरी मी आणला, जर सोनाराने बनवला नसता तर मी आणला नसता, मी आणला नसता तर हिने घातला नसता, हिने घातला नसता तर त्या पाण्यावाल्याने पाहिलं नसता, पाणी कमी पडलं, पुढे भिंत पडली. माझी चूक नाही, सोनाराची चूक आहे. सोनाराला बोलवा. सोनार बोलवला. सोनार त्या ठिकाणी आला आणि सोनाराला सांगितलं तू दागिना बनवला. म्हणे हो आपलीच क्वालिटी. त्याला वाटलं नवीन बनायला लावतात की काय. म्हणे तू बनवलं. म्हणे हो. म्हणे नाही मग तू फाशी. अवघड झालं म्हटली. मला वाटलं नवीन बनवायला लावतात की काय, मला फाशीवर द्यायचं, काय हरकत नाही म्हटलं. तू बनवलं. म्हणे हो. म्हणे फाशी नव्हतं.
तो म्हणे का फाशी, मग माझी काय अपराध काय? तो म्हटला दागिना बनवला हाच तुझा अपराध. म्हणे काय झालं माझ्या दागिन्यामुळे, काही चुकलं का त्याच्यात, बिघाड आहे का, सोनं कमी आहे का? नाही म्हटले, तुझ्या दागिन्यामुळे भिंत पडली. तो म्हणे माझ्या दागिन्याचा भिंत पडण्याचा संबंध काय? काय नाही म्हटले, तुझी दागिना घातला तो बनवलेला, त्याला पाहिलं, त्याच्यानंतर पाणी कमी पडलं, भिंत पडली, याचा पाय मोडला, हेच कारण. म्हणे असं? म्हणे हो, दे मग फाशी. आता त्याचा नाईलाज झाला. काय झालं, हा सोनार ते नळी फुंकून फुंकून याचा गळा कमी पडलेला होता, गळा बारीक झालेला, त्यामुळे ती दोर जी होती फासाची ती कमी मोठी व्हायला लागली, याचा नळ गळा बारीक झाला, त्याच्यात बसत नव्हतं, ते ढिल्ल व्हायचं. फाशीच म्हणजे त्याला जो फास बसायला पाहिजे तो बसत नव्हता. आता मग मंडळी म्हणू लागली महाराज त्याला फास बसत नाही. म्हणे मग म्हणे त्याच्या मापात जो बसणार आहे त्याला आणा, त्या फासाच्या मापात जो बसणार आहे त्याला घेऊन या असं सांगितलं. आणि मग हे कुठपर्यंत गेले, शोध घेत 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 हा शिष्य तिथं जेवत होता. शिष्यापर्यंत ही मंडळी पोहोचली. हा शिष्य त्या ठिकाणी होता, 1% मिळालेला, याची तब्येत वजन झाली, भरपूर गाळा फुगलेला. शिष्याला बोलवा. या शिष्याला उचललं, त्याला वाटलं सत्कार आहे राजवाड्यात, त्याला घेऊन आले. त्याला वाटलं हार ठेवलाय, हार घालणार याची काय. ते खुश झालं, शिष्य खुश झाला, आनंद झाला. शिष्य दरबारात हजर केला आणि राजाला सांगितलं, दर्शन घेतलं राजाने. शिष्य दर्शन घेतलं. म्हटले बघ आता, म्हणे काय नाही जेवण, म्हणे जेवण नाही, मी जेवण केलं. म्हणे जेवण केलं, म्हणे हो. म्हणे मग चला तुमचा कार्यक्रम आहे. म्हणे काय, म्हणे फाशीवर द्यायचं. का फाशीवर द्यायचं, मला काय कारण आहे? ते म्हटले काय नाही. म्हणे अपराध काय माझा? म्हणे अपराध नाही, मापात तुमच्या बसत म्हणून अपराध, हा तुमचा मापात बसत म्हणून अपराध आहे तुमचा, हे शिष्याला सांगितलं. आणि शिष्य त्या फासावरती चढवला. शिष्याने काय केलं, गुरूंचं स्मरण केलं, गुरूंचा धावा केला. गुरु त्या ठिकाणी आले. आल्यानंतर गुरु म्हणायला लागले काही नाही, एक काम करायचं. म्हटले काय करायचं? मी म्हणायचं अगोदर मी मारणार, तू म्हणायचं नाही मला मरू द्या. शिष्याला सांगितलं तू फक्त गडबड करायची, मला मरू द्या, मी म्हणणार नाही मला मारायचं. हे दोघात सडावड चालली. त्यावेळी राजाने विचारलं काय भानगड, मारण्यासाठी आतापर्यंत कोणी गडबड करत नाही, तुम्ही गडबड करतात, मरू द्या मला, काय भानगड आहे? त्यावेळी तो शिष्य गुरु म्हणू लागले राजे साहेब या वेळेला, या तिथीला, या तारखेला असं महत्व आहे, जो आजच्या दिवशी मारणार आहे तो परत राज्य भोगायला या ठिकाणी येणार आहे. हे राजाने ऐकलं. राजा म्हणू लागला माझ्या समोर माझ्या राज्यावर बसण्याची चर्चा करतो, बाजून सरक, मी मरतो. राजा पुढे झाला. राजाने फास गळ्यात घेतला. म्हणून तो त्या ठिकाणी म्हटलंय अंधेर नगरी चौपट राजा विठ्ठल कुग्रामवास, असं वाईट गाव ज्याच्यामध्ये विचारच नाही, विचार शून्यता आहे, ताळमेळ नाही. किती वर्गणी झाली, सगळ्यांनी एकच. काय झालं, कसं झालं, काहीच ताळ, ज्याच्यात विचारच नाही त्या गावामध्ये राहू नये. तुको बराय बोलतायत, तुका म्हणे दरी सुखी सेवावी ती बरी. खुशाल दरीत राहिलेलं बरं, पण त्या गावात माणसाने जाऊ नये. कोणत्या? कुग्रामवास. त्या गावात राहिलं तर चिंताच भोगावी लागेल, मरणाची चिंता आहे ना, त्याला चिंता भोगावी लागते. तुको बराय बोलतात, त्या ठिकाणी राहू नये. कुग्रामवास. त्याच्यानंतर सांगितलं कुलहीन सेवा, म्हणजे कुलहीन पुरुष आहे ज्याची आपल्याला सेवा करायचं काम पडलं, ती चिंता आहे. कुभोजनम. कुभोजनम म्हणजे वाईट खायला मिळणं, चुकून वाईट खाल्ल्या जाणं, जे आपण खात नाही असं खाद्य आपल्याकडून खायला जाणं, ही चिंता आहे. कुभोजनम. त्याच्यानंतर पुढचं सांगितलं क्रोधमुखीच्या भार्या, म्हणजे पत्नी कर्कश बायको मिळणं, ही चिंता आहे. धावणारी बायको, वस्कन काती येणारी, ही चिंता आहे. क्रोधमुखीचे भार्या. त्याच्यानंतर पुढचं वर्णन येतं मूर्खश्च पुत्र, म्हणजे पोटी मुलगा जन्माला येणं पण तो मूर्ख म्हणून जन्माला येणं, ही चिंता आहे. मूर्खश्च पुत्र. त्याच्यानंतर सांगितलं विधवाच कन्या, म्हणजे मुलगी तारुण्यात विधवा दशेला वैधव्य तिला प्राप्त होणं, ही बापाला चिंता आहे. या 6 प्रकारची चिंता आहे, 6 प्रकारांची चिंता आहे. तुको बराय बोलताय, ही सगळी चिंता आहे, सगळी चिंता आहे. पण ही चिंता बसवायची झाली तर एका माळेमध्ये बसवली जाते आणि त्या माळेला म्हटलं जातं जन्म आणि मरण. तुको बराय बोलताय देवा, आमच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची चिंता नाही, म्हणजे कोणती नाही. अभंगाच्या पहिल्या मरणाची कासया चिंता, जन्म मरणाची
म्हणजे जन्म आणि मरण. सगळ्या चिंता आहे आपल्याला, सगळ्या चिंता आहे. पण कुठे? जन्माला आल्यानंतर आणि मरणाला येईपर्यंत आहे. एक न्यायशास्त्रामध्ये तो मालामणी न्याय म्हटलं जातं. मालामणी म्हणजे काय? माळ उचलायची आपल्याला. माळ उचलायची म्हटल्यानंतर 2 टोकं उचलले जातात. जर बांधलेली असेल दोन्ही टोकाला तर 2 टोकं उचलले जातात, किंवा 1 टोक उचलला तर सगळी माळे ज्याच्यामध्ये येते. गुरुमणी उचलला तर सगळी माळे येते. तसं 2 टोकं उचलले, मण्यांचे 2 टोकं, याकडेचा आणि त्याकडेचा, तर काय होतं? सगळी माळ उचलल्या जाते. तसं या जन्म आणि मरण या माळेमध्ये सगळ्या चिंता बांधलेल्या, सगळ्या चिंता आहे. आपल्याला खाण्याची चिंता आहे, तुकोबराय बोलतायत ना, कधी चिंता? नित्य उठून या खावयाची चिंता, नित्य उठून खाण्याची चिंता आहे. पण कधी? जन्माला आल्यानंतर आहे. सगळ्या चिंता जन्माला आल्यानंतर आहे, सगळ्या चिंता. आपल्या चिंतेचा आरंभ हा जन्मापासून आहे, जन्मापासून आहे. आणि मरण संपल्यानंतर मग चिंता नाही, मेल्यानंतर चिंता नाही. जन्म आणि मरण या 2 टोकामध्ये आपलं जीवन हे बांधलेलं आहे. 2च टोकांमध्ये, जन्म आणि मरणामध्ये. याच्या पलीकडे आपलं काही नाही. जन्म आणि मरणाच्या मध्येच आपल्या जीवनामध्ये चिंता येत राहतात, जन्म आणि मरणाच्या, याच्या पलीकडे नाही. आपण जर जन्माला आलो, सुरुवातीला जर पाहिलं तर जन्माला येणं ही चिंता आहे. जन्माला येणं हीच एक चिंता आहे. आपण जन्माला येऊ नये याच्याकरता आपण प्रयत्न करायला पाहिजे. पण जन्माला येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत नाही. जन्माला येणं ही एक चिंता आहे. त्या भागवतामध्ये प्रसिद्ध वर्णन येतं. व्यास महर्षींचे पुत्र शुकाचार्य, शुकाचार्यांचं प्रसिद्ध उदाहरण सांगितलं जातं की शुकाचार्य जन्माला यायला नाही म्हणत होते. काय म्हणत होते? मला जन्माला यायचं नाही. 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले होते. किती? 9 महिने 9 दिवस नाही, तर 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले. 12 वर्ष आईच्या कुशीमध्ये राहिले. आणि 12 वर्ष झाल्यानंतर त्या आईला त्रास होत होता. 9व्या महिन्यात त्रास होतो. 12व्या वर्षी किती त्रास त्या मातेला होत असेल, किती अडचण निर्माण होत असेल, पण त्या आईने सहन केलं. आणि ती आई व्यासांना म्हणू लागली की याला तुम्ही बाहेर येण्याकरता काहीतरी सांगा. शुकाचार्य गर्भात आहे. त्यावेळी बाहेर येत नाही शुकाचार्य गर्भामध्ये. त्यावेळी भगवान परमात्मा त्या गर्भामध्ये, भगवान परमात्म्याने प्रवेश केला आणि शुकाचार्यांचा आणि भगवंताचा भागवतात संवाद आहे. भगवान परमात्मा म्हणतात की शुका तू जन्माला ये. त्यावेळी शुकाचार्य बोलतायत की जन्माला आलो म्हणजे चिंताच भोगावी लागते. जन्माला मला यायचं नाही. भगवान परमात्मा म्हणतात अरे जन्मासारखा सोहळा नाही. जन्माला येणं म्हणजे वाढदिवस साजरा करून घेणे. किती आनंद आहे जन्माला आल्यानंतर? कमी आनंद आहे? जन्माला येणं फार आनंदाची गोष्ट आहे. माझे रोज वाढदिवस होतात. भगवान परमात्म्याचे यशोदा मातेने रोज वाढदिवस साजरा केलाय, रोज केलाय. रोज कसा करता येईल? रोज वाढदिवस साजरा करता येतो. कारण प्रहराचा ज्या वेळेस जन्माला आला त्या वेळेचा वाढदिवस, ज्या वारी जन्माला आला त्या वाराचा वाढदिवस, ज्या नक्षत्रात जन्माला आला कृष्ण भगवंत त्या नक्षत्राचा वाढदिवस, ज्या प्रहरात जन्माला आला त्या प्रहराचा वाढदिवस, सगळ्या प्रकारचा वाढदिवस साजरा केला जातो. शुकाचार्य म्हणतात की जन्माचा फक्त वाढदिवस होतो, घट दिवस कधीच होत नाही. मुळात दिवस घटत राहतो. आपण म्हणतो वाढदिवस, वाढदिवस म्हणतो, दिवस वाढत नाही, दिवस घटत राहतो. आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो वाढदिवस, आपला दिवस वाढत नाही. इतके दिवस कमी झाले, पुढे किती राहिले काय माहिती. पुढचा दिवस हे घटत चाललेले, आपण फक्त म्हणत राहतो. शुकाचार्य बोलताय चिंता आहे, जन्माची चिंता आहे. मला जन्माला नाही यायचं, मला जन्म घ्यायचा नाही देवा. त्यावेळी भगवान परमात्मा सांगतात की तुझी जन्माची चिंता मी निवारण करतो, तू जन्म घे. शुकाचार्य बोलताय देवा 12 वर्ष वय माझे या ठिकाणी, आता बाहेर कसं येऊ? अंगावर वस्त्र नाही, या 12 वर्षामध्ये मी जन्माला कसं येऊ? त्यावेळी भगवान परमात्म्याने गर्भामध्ये शुकाचार्यांना कौपिन दिली, कौपिन दिली. आणि ते नामदेवराय बोलतायत ना, ब्राह्मणाचं ते पोर ते खेळाला भ्यालं. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. शुकाचार्य जन्माला आले, आल्यानंतर थांबले नाही घरामध्ये मला दूध पाजन, मला जेव घाला, अजिबात नाही. उठले, पळत गेले, पळून गेले. शुकाचार्य हे पळून गेले कशाच्या भीतीने? जन्माच्या भीतीने, म्हणजेच जन्माची चिंता. विठ्ठल जन्माची चिंता आहे, जन्माची चिंता आहे माणसाला. आपल्याला साधारणपणे आपला जन्म होतो म्हणजे इतकं सोपी गोष्ट नाही. तुमचा आमचा जन्म होतो इतकं सोपं नाही.
आपल्याला जन्माला यायला कितीतरी त्रास भोगावा लागतो. किती त्रास भोगावा लागतो. आपल्याला जन्माची प्रक्रिया सांगितली जाते. छांदोग्य उपनिषदामध्ये विचार येतो, जन्माला यायचं म्हटल्यानंतर पहिलं सूर्य वरती उदय व्हावा लागतो. आपल्याला जन्माला यायला सूर्याचा उदय व्हावा लागतो. सूर्याचा उदय झाला की किरण खाली पडावे लागतात सूर्याचे. सूर्याचे जर किरण खाली पडले तर त्याच्यामध्ये ऋषीमुनी श्रद्धेचं हवन करतात, त्या यज्ञ करतात. त्याच्यामध्ये चंद्र जन्माला येतो. चंद्राचा प्रकाश समुद्रावरती पडतो आणि मग समुद्राची भरती आणि ओटी होते. चंद्रावरती समुद्राची भरती ओटी होते तशी होत नाही. आपण म्हणतो ना, पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते आणि अमावस्याला उभटी येते. भरती काय येते? चंद्र हा समुद्राचा मुलगा आहे, त्याला पाहून त्याला आनंद होतो. आनंद होतो म्हणून त्याला भरती येते. आणि अमावस्या म्हणजे चंद्राला काळिमा लागला की त्याला दुःख होतं म्हणून पाणी आकाश जातं. पाहेपा पूर्ण चंद्राची भेटी समुद्र भरती अपार दाटी, हेच चंद्राची काही किरीटी उपका पडे ज्ञानोबराय बोलतायत. भरती येते चंद्राला पौर्णिमेला. पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते. अमावस्याच्या दिवशी उभटी येते आणि त्याच्यानंतर समुद्राची बाष्पीभवन होतं. त्याच्यातून पाऊस पडतो. पाऊस पडला की झाडं उगतात, अन्न निर्माण होतं. मग ते अन्न पिता खातो. पित्याने अन्न खाल्लं की त्याचे सप्त धातू जन्माला येतात. त्या सप्त धातूंच्या मातेच्या कुशीमध्ये विघटन होतं, मग बाळ जन्माला येतं. विठ्ठल इतका लांबून प्रपंच आहे जन्माला येण्याचा. मग इतका अवघड असेल तर जन्माला न आलेलं बरं, म्हणजे जन्माची चिंता बाळगलेली बरं आहे. पण आपण तसं करत नाही. आपल्याला जन्माची चिंता नाहीये, जन्माची चिंता वाटत नाही. आपल्याला जन्माची चिंता वाटली पाहिजे. त्या व्यास महर्षी एका रस्त्यावरनं चालले. भगवान व्यास चालले. रस्त्यावरनं जात असताना एक किडा आहे. तो किडा समोरून येत होता. काय झालं, एका राजाची सवारी चालली होती, रथ चालला होता. तो किडा त्या गर्दीमधून पळत होता. किडा पळत होता. हे व्यासांनी त्या किड्याला पाहिलं. त्या किड्याला व्यासांनी पाहिल्यानंतर व्यास महर्षी बोलतायत, त्या किड्याला बाजूला घेतलं. म्हटलं, किडा एवढ्या गर्दीमध्ये का पळत होतो? तो म्हटला, जर कोणी पाय दिला आणि मी जर मेलो तर मग काय होईल? व्यास महर्षी म्हणू लागले, साधं किड्याचं जीवन तुझं आहे. जर पाय दिला आणि मेला तर बरं आहे ना? का बरं आहे? तुला या किड्याच्या योनीमधून तुझी मुक्तता होईल, चांगला जन्म भेटेल. किडा म्हणू लागला, महाराज मराव मला पण वाटतंय, पण पुढचा जन्म मला चांगला भेटेल हे कशावरून? आता किड्याचा भेटलाय, पण पुढचा त्याच्यापेक्षा खाली मुंगीचा भेटला तर कसं होईल? किड्यापेक्षा चांगला भेटेल का? आपण मेल्यानंतर आपल्याला उद्या कोणता जन्म भेटणार आहे हे आपल्या डायरीत अजून लिहिलेलं नाही. आपल्याला माहिती नाही उद्या कोणता जन्म आहे, माहिती नाही. त्यावेळी तो किडा बोलतोय, महाराज मला उद्या कोणता जन्म भेटेल हे सांगता येत नाही, त्यामुळे मी मरत नाही. व्यास महर्षी सांगतात, एक काम कर, मी तुझ्यावर कृपा करतो. काय? पुढचा जन्म तुला चांगला देण्याची जबाबदारी माझी. तुमर तुझी मुक्तता मी त्या जन्मातून करतो. काय करतो? व्यासांनी सांगितलं, तुला त्या पुढच्या जन्मामध्ये त्याचं स्मरण राहील की आपण मागच्या जन्मात किडा होतो, हे तुला स्मरण ठेवण्याचं काम मी करतो. आणि त्यावेळी मी तुला येऊन आठवण देईन की तू पुढं मर, सांगन मी तुला मुक्त होण्याकरता. हे व्यासांनी सांगितलं. आणि तो किडा त्या गर्दीमध्ये एकाच्या पायाखाली गेला आणि मरून गेल्यानंतर त्या किड्यापेक्षा उत्तर गती त्याला प्राप्त झाली. म्हणजे किड्यापेक्षा थोडा मोठा प्राणी, म्हणून त्याला पुढचा जन्म भेटला. तो किडा पुढच्या जन्मामध्ये आल्यानंतर व्यास महर्षींनी त्याला बुद्धी दिली, त्याला स्मरण झालं. काय? मागच्या जन्मामध्ये आपण किडा होतो, आपल्याला स्मरण होत नाही. मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो हे आपल्याला स्मरण राहत नाही, आठवत नाही. मागच्या जन्मामध्ये काय केलं आपण? ते किड्याला त्याचं स्मरण होतं. तो किडा म्हणू लागला, मागच्या जन्मामध्ये मी किडा होतो, आता चांगला जन्म भेटलाय. व्यास महर्षी तिथं आले. व्यासांनी सांगितलं, हा सुद्धा देह तू सोडून टाक, पुढचा जन्म घे. तो म्हटला, काही हरकत नाही. त्या पशु पक्ष्याच्या योनीमधून तो किडा मरण पावला, पुढचा जन्म घेतला. असा एका प्राण्याच्या जन्मामधून असं करत करत व्यासांनी त्याला एका शूद्राच्या घरी जन्म दिला. व्यासांनी सांगितलं, इथंही तू थांबायचं नाही, इथूनही मारायचं. तो शूद्राच्या घरून तो किडा परत मरण पावला. परत त्याने पुढचा जन्म वैश्याच्या घरी घेतला. त्याच्यानंतर क्षत्रियाच्या घरी जन्म घेतला, राजाच्या घरी जन्म घेतला. राजाच्या घरी जन्म घेतल्यानंतर तिथं युद्ध केलं. त्या युद्धामध्ये व्यासांनी सांगितलं, मरून गेला. आणि त्यानंतर क्षत्रिय कुळानंतर त्याला ब्राह्मणाच्या कुळात जन्म भेटला त्या किड्याला.
ब्राह्मणाच्या कुळात जन्म झाला. जन्म झाल्यानंतर व्यासांनी सांगितलं तुला सारस्वत मंत्राचा उपदेश केला. त्याच्यानंतर त्याने त्याचं अनुष्ठान केलं आणि त्यानंतर त्याला नंदभद्र राजाचा आणि त्याचा संवाद झाला. त्या संवादानंतर त्या किड्याला अर्थात त्या ब्राह्मण कुळात जन्माला आलेला सांगितलं तू इथंही थांबू नको, इथून मरून जा. तो म्हणू लागला काही हरकत नाही आणि त्याने त्या ब्राह्मण कुळानंतर सुद्धा जन्म सोडला आणि व्यासांनी त्याला पुढचा जन्म संतांच्या पोटी घातला. तो जन्म म्हणजे मैत्री ऋषींचा. विठ्ठल मैत्री ऋषींचा जन्म म्हणजे त्या किड्यापासून झालेला जन्म. किडा प्राणी, पशु, वैश्य, शूद्र, क्षत्रिय, ब्राह्मण आणि मग ऋषी कुळामध्ये जन्म. इतकी जन्माची चिंता किड्यापासून त्याला होती. जन्माची चिंता आहे की नाही? विठ्ठल म्हणून ही जन्माची चिंता आजची नाही, अगदी प्रत्येक जन्मापासून आपल्याला लागलेली चिंता आहे. फक्त ती आपल्याला आपली वाटत नाही. जन्म आपल्याला आनंदाचा वाटतो म्हणून तुकोबराय बोलतायत मुळात जन्म हीच चिंता आहे. जन्माला येणं ही एक प्रकारची चिंता आहे, फक्त आपल्याला ती वाटत नाही म्हणून तुकोबराय बोलताय जन्माची ही एक चिंता आहे. त्याच्यानंतर दुसरी चिंता आहे मरणाची. दुसरी चिंता कशाची आहे? मरणाची चिंता आहे. आपल्याला मरणाची चिंता अजिबात राहत नाही. तुकोबराय बोलतायत मरणाची चिंता आपण बाळगली पाहिजे, पण आपण मरणाची चिंता बाळगत नाही. आपण जर मरणाची चिंता बाळगली असते तर आपण आपले खाते भरून ठेवले असते. आपण आपले खाते पैशांनी भरून ठेवतो पण पुण्याने भरून ठेवत नाही. आपले खाते हे पुण्याने भरून ठेवले पाहिजे. नेहमी असा विचार येतो काय आपल्या बँक अकाउंट मध्ये आपल्याला हे कळतं. आपलं बँक पासबुक साधं बँकेमध्ये घेऊन गेलो आणि घेऊन गेल्यानंतर एंट्री मारली की आपल्या लक्षात येतं की आपल्या खात्यावरती किती पैसे, आपल्या खात्यावर किती पैसे साधारणपणे कळतं. आता खिशात कळतं फोन पे मुळे. आपल्या खात्यावर किती पैसे हे आपल्याला साधारणपणे लगेच कळतं, पण आपल्या खात्यावर किती पुण्य आहे हे अजून शोध लागला. किती पुण्य आहे, आपली गोणी पुण्याची किती भरली हे आपण कधी शोधत नाही. का आपलं पापाचीच गोणी, पापाचंच खातं भरत चाललं, पुण्याचं इकडं कमी कोरं आहे. याची एंट्री आपण मारली पाहिजे ना. मरणाची चिंता जर आपल्याला असती तर आपण पुण्याची गोणी भरवून ठेवली असते की नाही, पण आपण त्या गोणीला उघडूनच पाहत नाही. गाठ मारेल जशी वरतून मारलेली तशीच ती गाठ, तिला आपण सोडत नाही. पुण्याची गोणी ही भरली पाहिजे. म्हणजे पुण्याचं खातं जर भरत असेल तर समजून जावं मरणाची चिंता आहे, नाही तर नाही. आमचे संस्थेचे गुरुवरे होते, वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवरे, ते असं म्हणायचे. त्यांना बाकीची मंडळी म्हणायची बाबा आपली आता वेळ जाण्याची वेळ आलेली आहे. ते म्हणायचे वळकुटी बांधून तयारी, कधी येऊ निघायचं. आपली तयारी असली पाहिजे. मरणाची चिंता आपल्याला ही लागत नाही, पण मरणाची चिंता जर करणार असेल तर त्याच्याकरता त्याने तयारी केली पाहिजे. म्हणून तुकोबराय बोलताय जन्म मरणाची कायसी चिंता, मरणाची चिंता आहे, महत्वाची चिंता आहे. त्या माणसाच्या जीवनामध्ये मरणाचा विचार जर आपण शेवटी केला तर मरण हे सगळ्यांना अटळ आहे, सगळ्यांना अटळ आहे. असं प्राणी जन्माला आला नाही का त्याला इथंच राहायला. येथे नाही हो कोणताच अवतार उरला येत नाही उरो. आले अवतार येरते पामर जीव किती, कोणीच नाही. देव आला, मरावं लागलं. रामप्रभूंना शरयूच्या पात्रामध्ये देव ठेवावं लागला. मग रामप्रभू वैकुंठाला गेले, निजधामाला गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा देव इथंच ठेवावा लागला. म्हणजे मरण हे सगळ्यांना अटळ आहे. मरण नाही असं कोणीच नाही, फक्त संत आहे. संत आहे, संतांनीच या ठिकाणी देह ठेवला किंवा या देवासह वैकुंठाला गेले. बाकी दुसरा प्राणीच नाही, दुसरं कोणी नाही. म्हणून तुकोबराय बोलतायत
मरणाची चिंता ही सगळ्यांना आहे. जन्म मरणाची कायसी चिंता. तुकोबराय बोलतायत फक्त आम्ही असे आहोत की आमच्या जीवनामध्ये जन्म मरणाची चिंता नाही. का नाही? तुझ्या शरणागता पंढरी राया. तुकोबराय बोलतायत देवा आम्ही तुला शरण आलोय. भगवान परमात्म्याला ज्या वेळी आपण शरण जाऊ त्यानंतर जन्म मरणाचा अभय आपण भय सोडून दिलं पाहिजे. तुकोबराय बोलतायत नाटाच्या अभंगामध्ये आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही येईल. तुकोबराय बोलतायत जन्म मरणाची काही चिंता नाही. राजस्थानमध्ये एक संत होऊन गेले, कामध्वज त्यांचं नाव. राजस्थानमध्ये एक संत होऊन गेले, कामध्वजजी त्यांचं नाव. कामध्वज त्यांचं नाव. हे कामध्वज त्यांना 4 भाऊ होते, 3 जण आणि हे एक चौथे, असे 4 जण ते होते. कामध्वजजी हे चौथे होते, लहान सगळ्यात होते. कामध्वजजी रोज सकाळी विणा घ्यायचे आणि वनामध्ये जाऊन भजन करायचे. वनामध्ये जाऊन भजन करायचे. भजन त्यांचं रोज चालायचं. घरातले ही मोठे भाऊ होते, ते म्हणायचे किती दिवस तू आता भजन करतो, आमच्या जीवावर राहतो, पुढं कसं होईल तुझं? तू काहीतरी कंपनी नोकरी कर, नोकरी केल्यानंतर पैसा येईल, 4 पैसे येतील, घर चालेल, मदत होईल. तो म्हटला नाही मला भजनच करायचं. त्यावेळी हे घरातली मंडळी चिडले आणि ते म्हणू लागले तुला भजन करायचं ना, कर्म भजन, तुला मेल्यावर अग्नी सुद्धा आम्ही देणार नाही. घरातली मंडळी म्हणू लागली मेल्यावर अग्नी सुद्धा आम्ही देणार नाही. घरातल्या मंडळींनी सांगितलं, भावांनी, सख्या भावांनी सांगितलं. कामध्वजी म्हटले नका देऊ. घर सोडलं. कामध्वजींनी वनामध्ये गेले. वनामध्ये जाऊन भजन चाललंय देवाचं आणि भजन करत करत एक दिवस देह पडला. पडल्यानंतर मरणाची चिंता सांगतोय. भगवान परमात्म्याला ती चिंता होती. भगवान परमात्म्यांनी बजरंगबलीला हनुमंतरायांना त्या ठिकाणी पाठवलं आणि पाठवल्यानंतर सांगितलं की माझा भक्त आहे, तो मरण पावलाय, त्याचे घरचे त्याच्या अग्नी संस्कार करण्याकरता येत नाही, त्यांचा अग्नि संस्कार तुम्ही करा. हनुमंतरायांना त्या ठिकाणी पाठवलं. चिता रचली, अगदी चंदनाची काष्ट हनुमंतरायांनी आणली, ती लावली, त्याच्यावरती कामध्वजींना ठेवलं आणि साक्षात हनुमंतरायांनी कामध्वजींना अग्नी दिली. मरणाची चिंता आहे. मरणाची चिंता आहे. भगवान परमात्मा निवारण करतो, फक्त आपण त्याला शरण गेलं पाहिजे. भगवान परमात्म्याला जर शरण जाऊ म्हणून शरण जावे सर्व भावे देवा, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवा, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे जर चिंता वाटत असेल तर म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुकोबरा बोलतायत भगवान परमात्मा जन्म मरणाच्या पलीकडे नेऊन सोडवतो, त्याच्या पलीकडे नेऊन पोहोचवणारा भगवान परमात्मा आहे. जर चिंता वाटत असेल तर, म्हणून तुकोबरा बोलतायत जर चिंता वाटत असेल ना, भगवान परमात्म्याची शरणागती करा. तुझ्या शरणागता पंढरी राया. भगवान परमात्म्याला जर शरण गेलो तर कोणत्याही प्रकारची चिंता जीवनामध्ये राहत नाही. कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही. सगळ्यांनी हेच सांगितलंय देवाला शरण जा. सकळ श्रेष्ठांचे हे मत. पावे सिद्धी पावावी अनंत म्हणून व्हावे शरणागत आहे उचित एवढेची. हनुमंतरायांनी विभीषणाला हेच सांगितलंय. लंका दहन केल्यानंतर विभीषणांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर विभीषणाला हेच सांगितलं तू काय कर, रावणाचा भाऊ जरी असला तरी देवाला शरण जा. काय करतो तो? अभय देतो. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीची याचिते अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्येतद व्रतम मम. भगवान प्रभू सांगतात माझं व्रत आहे. जे मला शरण आले ना त्यांना अभय देण्याचं काम हे माझं आहे. जे जे शरण आले ते समानाची केले. तुकोबराय बोलताय भगवान परमात्म्याला हे शरण गेलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज शरण जायचं, शरण जायचं, शरण जाणं म्हणजे काय? शरण जाणं म्हणजे काय? शरण जाणं म्हणजे देवाला आवडतं ते करणं.
शरण जाणं म्हणजे काय? देवाला आवडतं ते करणं. 6 शरणागती त्याच्यातला पहिला प्रकार आहे. अनुकूलस्य संकल्प. देवाला जे आवडतं ते करायचं. देवाला जर आवडतं काय? आवडे देवासी नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवान परमात्म्याची आवड संपूर्ण अभंगात सांगितली. त्याच्यात पहिलाच प्रकार आहे काय? भगवान परमात्म्याला आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे देवाचं नामस्मरण. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलेलं देवाला आवडतं. तुकोबरा बोलतायत, देवा आम्ही तुझे शरणागत आहोत. म्हणजे आमच्या वदनामध्ये म्हणजेच आमच्या तोंडामध्ये तुझं हे अमृत सम नाव आहे. अभंगाचं वदनी तुझे नाव अमृत संजीवनी.
तुकोबरा बोलतायत वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. असं का चक्रपाणी भय काय? तुकोबरा बोलतायत तुला आवडणार हे तुझं नाव आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन हे जसं तुला आवडतं तसं आमच्या तोंडामध्ये, वदन म्हणजे तोंड, आपण म्हणतो ना वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदनी म्हणजे तोंडामध्ये, कवळ म्हणजे घास. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तसं वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. तुकोबरा बोलतायत आमच्या तोंडामध्ये हे तुझं अमृतापेक्षाही श्रेष्ठ असं नाव आहे. आमच्या तोंडामध्ये अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. नामदेवरायांचा प्रसिद्ध अभंग आहे. नाम किती गोड आहे? नामदेवराय सांगतात अमृताहुने गोड, अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, गाभाने घे, गाभाने घे. अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड नाव आहे. अमृतापेक्षाही गोड आहे. हो करा बोलतायत. नामदेवराय सुद्धा तीच भाषा वापरतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड आहे. तो करा बोलतायत ना जिभे गोड जिभे गोड तिला अक्षर अक्षर अमृत विद्ये पुरे. अमृत जिभे गोड तिला अक्षर अक्षर अमृत विद्ये पुरे. अमृत विद्ये पुरे. अमृत हे नावापेक्षा फिक्क आहे. देवाचं नाव हे अमृतापेक्षाही गोड आहे. अमृतापेक्षाही गोड आहे. अमृत आणि देवाचं नाव याच्यामध्ये फार अंतर आहे. आपण अमृत कशालाही म्हणतो तो विषय वेगळा आहे. आपण चहाला सुद्धा अमृत तुल्य म्हणतो. आता चहा हा मृत करणार आहे म्हणजे चहा माणसाला मारत आहे, पण आपण म्हणतो अमृत तुल्य, अमृता समान म्हणतो. पण चहा हा मृत तुल्य, आपण म्हणतो अमृत तुल्य. चहाला म्हणतो तो वेगळा विषय आहे. पण लावून घ्या, बरोबर आहे. म्हणून अमृतापेक्षाही त्याला नावाला गोड म्हटलंय. अमृतापेक्षाही गोड म्हटलंय. देवाचं नाव हे अमृतापेक्षाही गोड आहे. चैतन्य महाप्रभू भगवान परमात्म्याच्या दरवाज्यात उभे आणि भगवान श्रीकृष्णाचं मंदिर समोर आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात चैतन्य महाप्रभू गल्लीत उभे, मंदिर असं दरवाज्यात उभे आणि दरवाज्यात उभे राहून देवासोबत भांडू लागले. चैतन्य महाप्रभू देवाला भांडू लागले. देवा रावणाला 10 तोंड दिली म्हटलं. रावणाला किती? 10 दिली. ब्रह्मदेवाला 4 तोंड दिली, कार्तिकाला 6 दिली आणि मला एकच तोंड दिलं. आपल्यासारखा एक जण शेजारून चालला होता. तो म्हणू लागला, महाराज तोंडाचं तुम्हाला काय जेवण भेटत पंक्तीला? आमची लाईन होती, तोंड भरायचं म्हटल्यानंतर दिवसभर काम करावं लागतं. तुम्ही कुठेही गेले आणि पंक्तीला बसले महाराज म्हणून तुम्हाला जेव घालते. आमचं काय? तुमचं तोंड भरेल पण आमचं कसं होईल? त्यावेळी चैतन्य महाप्रभू सांगतायत, बाबा तुझ्या जीवनामध्ये हे तोंड फक्त पोट भरण्याकरता दिलं असेल, पण माझ्या जीवनामध्ये हे तोंड कृष्ण नाव घेण्याकरता दिलंय. कृष्ण नाव घेण्याकरता. काय नाव? कृष्णामध्ये किती ताकद आहे? कृष्ण नाव कसं आहे?
याचं वर्णन त्या चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. कृष्ण नावात किती अमृत भरलंय, किती अमृत भरलंय. त्या चैतन्य महाप्रभू बोलतात की देवा मला एक तोंड नको, तोंडाची ओळ दे, तोंडाची ओळ दे. तुंडे तांडवनी रतिम्मी तनुते तुंडावली लब्धई. मला तोंडाची ओळ प्राप्त होऊ दे, तुंडावली लब्धई. कान किती? एक नाही. कर्णात क्रोड कडंबिनी घटयते कर्णार बुधेभ्य स्पृहाम. काय सांगितलं? एक कान नको, कोट्यावधी कान दे, कोट्यावधी दे, कोट्यावधी कान दे. कर्णात क्रोड कडंबिनी घटयते कर्णार बुधेभ्य स्पृहाम. चेत प्राणिनी संगिनी विजयते सर्वेंद्रियानां कृतिम न जाने जनिता क्रियाधीरमृतही कृष्णेती वर्णरोई. काय सांगितलं? या कृष्ण दोन वर्णामध्ये किती अमृत विधात्याने भरलंय मला माहिती नाही, पण ते ऐकण्याकरता मला कानाची ओळ मिळू दे, ते घेण्याकरता तोंडाची ओळ मिळू दे. अमृत संजीवनी. विठ्ठल अमृत सम म्हटलंय. किती अमृत आहे? चैतन्य महाप्रभू सांगतात की किती अमृत त्याच्यात भरलं मला माहिती नाही, पण इतकं गोड ते, इतकं गोड आहे. आपल्याला ते गोड वाटत नाही तो वेगळा विषय आहे, पण संतांना ते गोड वाटलं. आपल्याला गोड वाटतं का? नाही. आम्ही साधं कीर्तनामध्ये आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं की म्हणते सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पुढे जातच नाही, पुढे जातच नाही. आपण म्हणतो सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणतो, मग आपल्याला गोड लागतं का? नाही गोड लागत. आणि तुकोबर आहे म्हणतात वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. अमृत आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. मग आपल्याला का गोड लागत नाही? देवाचं नाव हे सगळ्यांना गोड लागलं पाहिजे की नाही? जर तुकोबर आहे म्हणतात गोड आहे, आपल्याला का गोड लागत नाही? याचं कारण असं आहे, देवाचं नाव गोड आहे, आपली जीभ कडू आहे, आपली जीभ कडू आहे. आपण साधारणपणे एखादी भाजी केली, कढी बनवली, आणि कढी बनवल्यानंतर ती कढी सगळ्यांना वाढली, सगळ्यांना वाढली, आणि वाढल्यानंतर ते पात्र रिकामं झालं, कढीचं भांड रिकामं झालं, आणि त्याच्यामध्ये दुसरी भाजी टाकली. काय होतं? ती भाजी विटल्या जाते, विटल्या जाते. का? कढीचं पात्र होतं. म्हणजे कढीमुळं भांड खराब झालं होतं. मुळात भाजी चांगली होती, पात्र खराब होतं. तसं देवाचं नाव चांगलं आहे, आपली जीभ कडू बनली, आपली जीभ कडू आहे. ज्ञानोबा बोलतायत ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विक. मुळात दूध कसं आहे? पाहेपा दूध पवित्र आणि गोड, आणि ताप आल्यावर घेतलं तर दूध कसं लागतं? कडू लागतं. देवाचं नाव गोडच आहे. आपली संसारात जीभ वेगवेगळं खाऊन तिला वेगवेगळ्या स्वादांची सवय लागली, आणि गोड नाव हे कडू वाटायला लागलं, आणि जे कडू आहे ते गोड वाटतंय. विठ्ठल मुळात आंबट गोड सगळं ते वेगवेगळ्या प्रकारचं ते गोड वाटतं, आणि हे गोड वाटत नाही. विष विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवासी झाला. ज्ञानोबा बोलतात कडू असणाऱ्या गोष्टी आपल्याला गोड लागतात. म्हणून देवाचं नाव हे अमृतापेक्षाही गोड आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो. यायचं का? 10:30 वाजले. विठ्ठल थोडा वेळ घेतो. अमृतापेक्षाही गोड आहे, याच्यात नवल नाही. देवाच्या नावात ही ताकद आहे. नासलेला अमृत शुद्ध करण्याची ताकद देवाच्या नावात. नासलेलं अमृत, नासलेलं अमृत. वरती इंद्राचं अमृत नासलं होतं. इंद्राचं अमृत हे नासलं म्हणजे त्यांचा खाण्याचा पदार्थच खराब झाला, पदार्थ खराब झाला, आणि तो खराब झाल्यानंतर नारद महर्षी त्या ठिकाणी आले. आल्यानंतर नारदाला इंद्राने प्रश्न विचारला. काय? नारदा ते प्रश्न विचारी अमरनाथ शुद्ध हे अमृत कोठे होय? अमृत शुद्ध करायचं कुठं करावं? अमृत नासलं. आता आपलं खाणं पिणं जेवण आहे त्याच्यावर आपलं जगतं. ही भाजी खराब झाली तर दुसरी करा, नाही जमलं तर खिचडी करा, आपल्यानुसार पद्धतीनुसार. पण इंद्राचं तसं नव्हतं, अमृतच. त्यांना दुसरं पेयच नव्हतं. तो इंद्राचं अमृतच नासलं. तो म्हणू लागला भूक लागली, खायचं काय? हे खराब झालंय. त्यावेळी नारदांनी त्याला सांगितलं एकच ठिकाण आहे, पंढरपूरला जा, तिथे अमृत शुद्ध होईल, बाकी कुठं होत नाही, देवच तिथे आहे. हे सांगितलं नारदाला. नारदाने उपदेश केला. इंद्र अमृत घेऊन खाली आला पंढरपूरला. पंढरपूरला एकादशीच्या दिवशी नामदेवरायांचं कीर्तन झालं होतं. कीर्तनामध्येच इंद्र तांबे घेऊन ते अमृताचा तिथं आला,
आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या जवळ नेलं, देवाला सांगितलं देवा हे अमृत नासलं वरच हे शुद्ध करा. देव म्हटले तू कोण? म्हणजे मी इंद्र आहे, वरतून आलो. देव म्हटले इथं कीर्तन चालू आहे, कीर्तनात कोणी आला आणि गेला त्याच्याची काही किंमत नाही. कीर्तन कीर्तन आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कीर्तन झाल्यानंतर बघू. उद्या आज एकादशीचं आमचं कीर्तन आहे, उद्या सकाळी काकडा होईल, त्याच्यानंतर पारणं सोडल्या जाईल आणि मग तुझं बघू अमृताचं. आता नाही, सकाळी भेट, सकाळी भेट. त्याला पाठवून दिलं. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याने चोखोबरायांना सांगितलं की तुझ्या घरी उद्या द्वादशीच्या पंक्ती तुझ्या घरी. उद्या जेवायला सगळी पंगत तुझ्या घरी दाळबट्टीचा स्वयंपाक करा, सगळे जेवायला येते. सांगितलं चोखोबरायांना. चोखोबराय म्हटले सगळे म्हणे हो, सगळे दिंड्या जेवढे आले पंढरपुरात तेवढे. म्हणे असं म्हणे हो. म्हणे इंद्र पण आलाय वरतून, त्याची पण जेवायची सोय कर. म्हणे कोणी येऊ, त्याला काय करतो स्वयंपाक. भगवान परमात्म्याने चोखोबरायांच्या घरी रिद्धी सिद्धीला पाठवलं. रिद्धी सिद्धी त्या ठिकाणी आल्या, स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी पंक्ती बसल्या, चोखोबरायांच्या अंगणामध्ये पंक्ती बसल्या. भगवान परमात्मा जेवायला बसले आणि इंद्र अमृत घेऊन पुढे आला. अमृत इंद्र घेऊन आलाय, मुळात अमृत आहे, घेऊन आला. आणि अमृत आणल्यानंतर देवासमोर दाखवलं. देवा शुद्ध करा ना आमचं एवढं, पहा ना याच्याकडं. देव म्हणतायत मी नाही शुद्ध करत, खराब झालंय म्हणे हो. मग याला शुद्ध करण्याकरता अशुद्धाने शुद्ध करून चालणार नाही, याला चोखच लागेल. चोख म्हणजे शुद्ध, चोख म्हणजे शुद्ध. कोणीतरी शुद्ध पाहिजे. म्हणजे कोण शुद्ध आहे? म्हणजे चोखोबराई शुद्ध आहे. चोखोबराईने आयुष्यभर देवाचं नामस्मरण केलेले चोखोबराईंना बोलवा. चोखोबराईंची पत्नी सोयराबाई आणि चोखोबराई त्या ठिकाणी आले. आल्यानंतर चोखोबराई म्हटले काय देवा काय झालं? म्हणजे अमृत नासलं. म्हणजे असं म्हणजे शुद्ध करायचं. म्हणजे मग त्याला काय एवढं अवघड आहे, करतो की शुद्ध. म्हणजे कसं? म्हणजे काही नाही, घ्या इकडे तांब्या. चोखोबराईंनी पूर्ण तांब्या हातात नाही घेतला, फक्त करांगळी लावली. आणि नामात इतकी ताकद आहे, नासलेला अमृत शुद्ध करण्याची ताकद ही नामामध्ये आहे. म्हणून तुकोबराय बोलतायत वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. विठ्ठल विठ्ठल. नामामध्ये ही सर्वश्रेष्ठ ताकद आहे, अमृतापेक्षा गोड आहे. अमृत नासलेलं शुद्ध करणार आहे, अमृत सम नाव आहे. म्हणून तुकोबराय बोलतात वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. असता चक्रपाणी भय काय. जर आमच्या तोंडामध्ये तुझं नाव असेल तर जन्माचाही भय नाही आणि मरणाचाही भय नाही. जन्माची चिंताही नाही आणि मरणाचीही चिंता नाही. चक्रपाणी जर समोर पण आला, याचे दोन अर्थ करता येईल. भगवान परमात्मा समोर मारायला सुद्धा आला तरी सुद्धा भय नाही. प्रसिद्ध उदाहरण आहे, आपली वेळ संपुष्टात आली. म्हणून वदनी तुझे नाम अमृत संजीवनी. असता चक्रपाणी भय काय. तुकोबराय बोलतात भय नाही, आमच्या तोंडामध्ये तुझं नाव भरलेलं आहे. एवढंच नाही देवा, तुझं रूप आणि आमच्या हृदयामध्ये साठवून ठेवलेलं आहे. त्यामुळं हा संसार आमच्या पुढे काही नाही, अभंगाचं तिसरं. हृदय तुझे
आहे असं नाही, नामासह आमच्या हृदयामध्ये तुझं पूर्ण रूप साकार कोरलेलं आहे. हृदयी तुझे रूप बिंबले साकार, तेथ कोण पार संसाराचा. तुकोबरा बोलतायत हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलंय. साठविला हरी जेही हृदय, भगवान परमात्मा संपूर्ण हृदयात साकार झालेला आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे संसार काही नाही, त्याच्या पलीकडे संसाराची काही चिंता राहिलेली नाही. हृदयामध्ये देव एकदा आला तर मग संसार काही राहत नाही, संसाराचा विषय राहत नाही. दक्षिण भारतामध्ये एक संत होऊन गेले, धनुर्दास. त्यांचा धनुर्दास संसारामध्ये बुडालेला माणूस आहे, सगळं बुडालेला संसार. त्याच्या पत्नीवरती त्याचं इतकं प्रेम होतं, वेश्येला आपल्या पत्नीकडे केलं होतं आणि वेश्येवरती इतका आसक्त झाला होता, त्याला त्याच्या पत्नीशिवाय दुसरं काहीही पाहायला आवडत नव्हतं, काहीच पाहत नव्हता. तो जर रस्त्याने चालला आणि सोबत जर पत्नी असली तर त्या पत्नीकडे तो उलट फिरून चालायचा, म्हणजे पत्नीकडे तोंड आणि पाठ रस्त्याकडे चालायचं, अशा पद्धतीचं चालायचं. इतकं प्रेम त्याच्या पत्नीवरती त्या धनुर्दासाचं होतं. एक दिवस श्रीरंगममध्ये रथयात्रा निघते. त्या रथयात्रेच्या उत्सवामध्ये रामानुजाचार्य त्या ठिकाणी आले आणि हा धनुर्दास रस्त्याने चाललाय. पत्नीच्या डोक्यावरती छत्री धरली आणि छत्री धरून तिच्याकडे पाहत चालला होता. रस्ता वेगळा, रस्त्याकडे पाठ आणि तिच्याकडे पाहत चाललाय. त्यावेळी रामानुजाचार्यांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं पत्नीमध्ये आसक्त झालाय. त्यांनी संध्याकाळच्या वेळी त्या धनुर्दासाला मंदिरात बोलवलं भगवान परमात्म्यासमोर आणि सांगितलं, देवा याला तुझं दर्शन दे, सांगितलं होतं. रामानुजाचार्यांनी त्या धनुर्दासाला विचारलं, म्हटलं मी सकाळी तुला पाहिलं होतं. म्हणे हो पाहिलं होतं. म्हणे उलटा का चालत होता छत्री डोक्यावर घेऊन? कोण होतं? म्हणे माझी बायको आहे. मग उलटा का चालत होता? छत्री धराय सरळ चालायचं, उलटा का चालत होता? म्हणे मी जर सरळ चाललो तर ती मला दिसणार नाही, ती दिसावं म्हणून मी उलटा चाललो होतो. तो म्हणाला, काय माणूस, काय पाहायचं ते? घरी पाहत नाही का तू? रोज दिसत नाही का तुला? तुझीच बायको आहे, रोज पाहत नाही का? तो म्हटला, जरी माझी बायको असली ती इतकी सुंदर आहे, तिच्यापेक्षा मला दुसरं काही पाहावंसं वाटत नाही. त्यावेळी रामानुजाचार्य बोलतायत, हिच्यापेक्षा सुंदर वस्तू जर तुला दाखवली तर हिला पाहणं सोडशील का? नक्की सोडून म्हटला धनुर्दास, काही हरकत नाही, सोडून दे, काही हरकत नाही. रामानुजाचार्यांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, तुझं रूप याला दाखव. भगवान परमात्म्याने आपलं सुंदर बासरीचं मनमोहक रूप त्या धनुर्दासासमोर ठेवलं आणि ते रूप धनुर्दासाच्या हृदयात साकार कोरलं. तो मंदिरातून परत बाहेर गेलाच नाही. तो कोबराय बोलताय, हृदयी तुझे रूप बिंबले साकार, तेथ कोण पार संसाराचा. संसाराचा पारच तिथं नाही. एकदा भगवान परमात्मा हृदयात आला मग काही नाही. हरी आला हातात मग कायची भय चिंता, जन्म मरणाची कायसी चिंता, तुझ्या शरणागता पंढरी राया. तुकोबराय बोलताय, देवाचं नाव आमच्या मुखात आहे, वदनी तुझे नाम अमृत संजीवनी असता चक्रपाणी भय काय. रूपही तुझं रूप आमच्या हृदयात कोरलं आणि आता एकच सांगतो देवा, काय तुझ्या नावाचं पांघरुण तुझ्या चरणाचा पाखर, तुका म्हणे तुझ्या चरणाचा पाखर, तुका म्हणे तुझ्या नामाचा पाखर, तुका म्हणे तुझ्या कळी काळा पाया वळे, हसता कळी काळा पाया तळे, बदली तुझे नाम अमृत संजीवनी, बदली तुझे नाम अमृत संजीवनी, हसता कळी काळा चक्रपाणी भय काया,
चक्रपाणी सता चक्रपाणी भयदाय भयदाय सता चक्रपाणी भयकाय सता असता चक्रपाणी भयताय वदनी तुझे नाम अमृत संजीवनी वदनी तुझे नाम अमृत संजीवनी अमृत संजीवनी अमृत संजीवनी विठो